आणि सर्वांना माझा नमस्कार। तर फायनली ती वेळ आलेली आहे, आता 9 वाजलेले आहेत। आता आम्ही चाललेलो आहोत स्टेशनवरती आणि पूर्णपणे 6 महिन्यानंतर आम्ही घरी चाललेलो आहोत। एवढं छान वाटतंय, कधी जायला असं झाले। पूर्ण तयारी झालेली आहे, तर असे बसलेले आहे तिकडे। आणि तर सकाळी आम्ही पुण्यात अगोदर उतरणार आणि त्याच्यानंतर मग घरी जाणार आहोत। तर चला, तर मग सगळ्यांना मी आज माझ्यासोबत तुम्हाला पण परत घरी घेऊन जाणार आहे। तर बाय बाय, गुड नाईट सर्वांना। आणि जायचं म्हटलं की सकाळपासून एवढी धावपळ होती, आवरायचे, उरलेले बॅगा भरायच्या होत्या। घरी जायचे म्हटलं, घरी इकडे कुणीच नाही म्हटलं की सगळं फ्रीज पासून पार डस्टबिन पर्यंत सगळ्या गोष्टी आवरून जायचं आहे, कारण की 15 दिवसासाठी चाललेलं आहोत। त्याच्यामुळे मग काही फ्रीजमध्ये खराब व्हायला नको, किंवा घरामध्ये पण सगळं लाईटी खिडक्या सगळं बंद करून सगळं लक्ष देऊन गॅस वगैरे। तर अशी थोडीशी धावपळ झालेली, मस्त वाटते, पण सगळी कामं माझी आवरलेली आहेत आणि आता आम्ही फायनली निघालेलो आहोत। तर चला, तर मग जाऊयात। तर मस्त असा फ्रीज स्वच्छ केलेला आहे, कारण की गेल्यानंतर मग नाही का खराब होणार नाही, एकदम फ्रेश असा दिसतोय। त्यानंतर इकडे मशीन पण अशी पॅक केलेली आहे, म्हटलं पावसाचे दिवस आहेत, जरी पाऊस वगैरे पडला तरी पण नाही का खराब होणार नाही। आणि कॅरी बॅगने थोडंसं कव्हर केलेलं आहे, याला कव्हर नाही म्हणून। आणि वरती पाटी वगैरे मांडलेली आहे, आणि इकडे तुळस अशी ठेवलेली आहे की एक टिपका त्याच्यात पाणी पडेल। हे सगळं घरी जायचं नियोजन आहे। आणि आम्ही फायनली पुण्यात उतरलेलो आहोत, पण मी स्टेशनवरचं घेतलेलं नाही शूटिंग। आणि आता मी अगोदर माझ्या भावाकडे चाललेले आहे, म्हणजे पुण्यातच, आणि तिथून मग गावी। श्रावी काय खात बाळ? कसं खाते चॉकलेट? कसे खाते? मग हळू थोडाच खाल्लाय। निवांत मांडी घाल। काय खाते? ती किती गुणाचं बसलंय पण। घरी जायचं का? घरी जायचं का? भाऊकडे जायचं? गरजेचं भाऊकडे? तुला काय काय शिकवले का तीन दुसरे? काय काय शिकवले? शिया कशी करते? कशी करते तू? कोण बसलंय रे सायकलीवर? छोटस पिल्लू कसं बसलंय सायकलवर? आणि खूप दिवसांनी असा आयता चहा। श्रावी उठली रे, उठली 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 उठली। ए धम्मा उठ, चल। कोण आले बघ की, कोण आले बघ की? ओ शिया उठा उठा उठा। अन्या आली, अन्या आहे की नाही ग? अन्या कोण आला? कोण आलं ग? पप्पा कुठे गेलं? कुठे गेले पप्पा? कुठे कुठे गेले पप्पा? झोपलं नाही त्या, बाहेर गेलं खवा आणायला। खवा आणायला कोण आले? हे कोण आहे? अन्याची पिगी एक। अयो 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 बाळ माझं ते, अगो बाई इतकं भारी। शी ओ सरकार, आमच्या बाहेरात कसं वाटतं तुम्हाला सांगा की एकदा? नाही मग तेच म्हणते, जरा गपचूप बसलाय आता कसं आहे आमचं बाहेर आहे। दादागिरी वाढली। शिया काय खाती? खा लाडू खा। कुणी केले? मम्मीने? मला देते का? मला देते का? हो देते गो, देते। आ
जेव पटपट आपल्याला जायचंय. पटापटा खायचं जायचं आता. हो जेवा पटपट. शिया तू कोणाच ताटाची होती? शिवानाची ताटाची होती. पटपट खायचं बरं का. पटपट खावा चला. आणि आता 12 वाजलेले आहेत पूर्णपणे आणि पूर्ण स्वयंपाक झालेला आहे. तर जेवण करायचं आहे आणि आम्हाला आता गावी पण जायचंय. पूर्णपणे मी साडी घातलेली आहे बघू शकता. मस्त छान दिसत आहे एकदम. आणि आता पटकन जेवण करून घेतो कारण की परत आपल्याला गावी पण जायचंय आणि मग रस्त्यामध्ये खूप वेळ लागणार आहे. जवळजवळ 2.5 ते 3 तास लागतात आमच्या गावी जाताना आता. तर चला तर मग परत पण पुढे भेटायचंच आहे. आता आम्ही पटकन जेवण करून घेतो. आणि ही साडी जी आहे माझ्या वहिनींची आहे ती मी घातलेली आहे. मला कशी दिसत आहे हे मला कमेंट करून कळवा. आणि आता इथून जो जवळच अंतर आहे की आमचं घर आलेलं आहे. म्हणजे आमच्या जवळचा जो परिसर आहे असं एकदम हिरवळ असा आहे. मस्त पाऊस पडत होता मागेच आम्हाला लागला पाऊस पडत असताना आणि एकदम चिखल दिसत आहे. म्हणजे एकदम फ्रेश वातावरण झालं होतं आणि एकदम आम्ही आमच्या आता घराजवळ आलेलो आहोत. घराजवळचा जो रस्ता आहे तोच आहे. आणि आता फायनली आम्ही घरी पोहोचत आहोत. जवळजवळ 3 ते 3.5 तास आमचे प्रवासामध्ये गेलेले आहेत. आणि आता आत्ताचा जो एक्झॅक्ट परिसर जो आहे तो ती म्हणजेच आमची वस्ती आहे. आम्ही जिथे राहतो आम्ही रानातच राहतो. म्हणजे तर ही जी घरं दिसत आहेत ही आमचे म्हणजे रिलेटिव्हच आहेत सगळे किंवा म्हणजे इतर शेजारी. आणि आता हे जे दिसत आहे हे आमचं घर आहे. घराचा परिसर पूर्णपणे एंट्री झालेली आहे आता आमच्या दारामध्ये. आणि फायनली रात्रीच्या नंतर एवढा प्रवास करून आम्ही आमच्या घरामध्ये आता पोहोचलेलो आहोत. घरी पोहोचलेलो आहोत. तर मस्त बघू शकता आता हे आमचं फायनली गावाकडचं घर आहे किंवा गावाकडचा जो परिसर आहे. मस्त आम्ही उतरलेलो आहोत. आणि नंतर एक 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 स्टेप तुम्हाला बघायलाच भेटेल किंवा इतर काही व्हिडिओ तुम्हाला नंतर बघायला भेटतील. आणि आमच्या घराच्या पाठीमागे पण ही अशी केळीची बाग आहे. म्हणजे एकदम घराच्या कडेला हिरवळ आहे मस्त असं. आम्ही आल्यानंतर मग आमचं चहा पाणी वगैरे झाला. मग फ्रेश वगैरे झालं, चहा पाणी झाला आणि माझा भाऊ आला होता मला सोडायला आणि त्याला परत आमच्या घरी जायचं होतं म्हणजेच माहेरी जायचं होतं. आणि तो जाणार आहे. तर एकदमच पाऊस पण उघडलेला होता. थोडा वेळ तो बसला, गप्पा वगैरे मारल्या. आणि पाऊस उघडल्यानंतर शिया पण मस्त अंगणात खेळत आहे. थोडंसं ओलं आहे पण तिला छान वाटत आहे. आणि मग तो घरी चाललेला होता. मग म्हटलं चला त्याला एकदा म्हणजे हे करायचं, वाटं लावायचं. आणि मग त्याच्यानंतर आमचा असा सुखरूप प्रवास झालेला आहे एकदम मस्त असा. तर नंतर तुम्हाला अशा बऱ्याच घडामोडी आम्हाला गावाकडच्या बघायला भेटतील. खेळत आहे आणि मग नंतर माझा भाऊ जो आहे तो गेला माहेरी. आणि मग त्याच्यानंतर आम्हाला पण जायचंच होतं पण आता आजच आलं होतं त्याच्यामुळे मग इथेच थांबली मी. नंतर जाणार आहे मी माहेरी.
आणि शियाला खूप एन्जॉय करत आहे. शिया मस्त गावाकडच्या वातावरणामध्ये. पाय पाय भरतोय का तुझा पाय? कुठं जायचं? तर आपण बाय बाय करू मामाला. बाय बाय कर मामाला. बाय बाय. ए बाय बाय. बाय बाय कर. बाय बाय कर. तर अशा प्रकारे आम्ही एकदम सुखरूप घरी पोहोचलेलो आहोत. आणि आता त्यांच्या घरी आल्यात म्हणजे त्यांचा रुबाब वाढणार. ए कोण चिखलात खेळतोय रे? हळू हळू. शिया टाकुडी. शेवडी मारतीन तू. शिया खाली उतर. काय करते शिया? काय करते? उडी मारतीन तू. आणि आता आम्ही येऊन जवळजवळ अर्धा ते 1 तास झालेला आहे. चहा पाणी झालेला आहे. खूप वेळ झालेला आहे. तर जवळजवळ गुजरात पासूनचा जो प्रवास आहे या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला आहे. तर नंतर नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील छान छान गावाकडचे. तर नंतर भेटूयात. चला तर मग नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.